Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. म्हणजे वगनाट्य किंवा प्रबोधन याच्याकडे लक्ष न देता नर्तकींकडे लक्ष द्यायला लागले. आणि आजचा काळ तो आहे ज्याच्या तमाशात नर्तकी चांगल्या असतील तो तमाशा खूप चांगला, हे पाहून मनाला थोडंसं दुःख होतं. त्याच्यानंतर मी कार्यक्रमाला उभा राहिलो तर ती काहीतरी 9 वाजता तिने जीव सोडला. बहरात कार्यक्रम होता. आईने सांगितलं लोकांना कळू देऊ नको, तुझं काम चालू राहू दे, आपण हे संपल्यावर निघून जाऊ. मग मी तेवढं काम अख्खं पार पाडलं. नंतर पब्लिकला सांगितलं की माझी बायको वारली. आणि लोककलावंतांनी लोककला टिकण्यासाठी जास्त सिनेमाच्या गीतांचा धिंगाणा न करता प्रबोधन कसं करता येईल पूर्वीसारखं, त्याच्याकडे भर दिला पाहिजे. पोटासाठी नाचते मी परवा कशाची. तब्बल 53 वर्षाचा संघर्षानंतर महाराष्ट्राचे सुपुत्र रघुवीरजी खेडेकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. पहिली भावना काय आहे? खूप आनंद होतोय. हा पुरस्कार मला मिळाला आहे. खरं तर मला वाटत नव्हतं या पुरस्काराच्या उंचीपर्यंत मी पोहोचेल, परंतु काही दैवताचा आशीर्वाद आणि काही माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, या रसिकांचा आशीर्वाद म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलो. आणि हा पुरस्कार मला जाहीर झाला याचा मला खूप मोठा आनंद आहे. आज आपण 53 वर्षी वयाच्या 12व्या वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. काय जुन्या म्हणजे काळ कसा बदलत गेला, काय आठवणी आहेत? खूप खूप बदल झाला. पूर्वी तमाशाला फेटेवाले लोक यायचे, म्हणजे मी लहान होतो त्यावेळेस, आणि क्वचित टोपीवाले असायचे. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर त्याच्यात बदल झाला. फेटेवाले थोडे कमी झाले, टोपीवाले वाढले. त्याच्यानंतर 10 वर्षात फरक झाला. फेटेवाले एकदमच कमी झाले, टोपीवाले कमी झाले, आणि हिप्पी कट करणारे लोक कार्यक्रम पाहू लागले. आणि त्याच्यानंतर खूप बदल झाला. तो बदल असा झाला की लोक म्हणजे वगनाट्य किंवा प्रबोधन याच्याकडे लक्ष न देता नर्तकींकडे लक्ष द्यायला लागले. आणि आजचा काळ तो आहे ज्याच्या तमाशात नर्तकी चांगल्या असतील तो तमाशा खूप चांगला, हे पाहून मनाला थोडंसं दुःख होतं. खरं तर आत्ता एक रीलचा जमाना, मोबाईलचा, टी व्हीचा जमाना आला. त्यावेळेस मनोरंजनाची साधनं नव्हती. अनेक राजकीय नेते या कार्यक्रम बघायला येत असतील. कोण कोण येत होते, कोणाबरोबर कसे संवाद झाले तुमचे म्हणजे त्या काळातले? यशवंतरावजी चव्हाण आले होते त्यावेळेस मी लहान होतो. MD पाटील आले होते त्यावेळेस मी लहान होतो. बाळासाहेब देसाई आले होते त्यावेळेसही मी लहान होतो. वसंतदादा पाटील आले होते त्यावेळेसही मी लहान होतो. राजाराम बापू आले होते त्यावेळेसही मी लहान होतो. पण माझ्या लहानपणात ही सगळी ज्येष्ठ मंडळी येऊन गेलेली आहे. माझ्या तरुणपणात फक्त शरद पवार आले होते, अंतुले साहेब आले होते, अजून दादासाहेब रुपवते म्हणून होते ते आले होते. असे बरेच नेते. तुमचं लहानपणच इथं स्टेजवरती गेलेलं आहे. तुम्ही लहानपणी काय असं हे सगळे खेळ खेळायचं, एसटी वगैरे तुम्ही आता जे काय सांगितलं, काय येते अनुभव, आठवण? एसटी आणायची, हां एसटीला भोंगे लावायचे म्हणजे ती तमाशाची गाडी, हां आणि रुमाला घ्यायचा, त्याच्या 4 कोपऱ्याला रश्या बांधून खोट्या ठोकून तो त्या रुमालाला एक काडी लावून त्याचा तंबू बनवायचा. हां काड्याच्या 4 काड्या पेट्या घ्यायच्या आणि त्याचं स्टेज बनवायचं. हां. असं करायचं. आई काय सांगायची लहानपणी? हे सगळं आता आपण पाहतो की वाईट परिस्थिती होती त्यावेळेस. म्हणजे मुलानं शिकून एक वेगळ्या क्षेत्रात जावं असं प्रत्येकाला वाटतं. आज ही जर परिस्थिती सोपी नाही, जरी आपण रंगमंचावर जरी सोनेरी रंग दिसत असेल तरी पाठीमागं भयान वास्तव आहे. ह्याच्या काय सांगायची आई तुम्हाला? आई म्हणायची की तू स्टेजवर असं काम करून दाखव की आमच्यामुळं तुझी ओळख नाही पाहिजे. हे रघुवीर खेडकरांचे आई वडील आहेत असं लोकांनी म्हणलं पाहिजे. आज आई असते तर काय वाटलं असतं? आई असते तर आज आई फार म्हणजे माझ्या आईला केवढा मोठा आनंद झाला असता. फार धाडशी बाई, फार धाडशी. खरं तर अनेक या चांगल्या प्रसंगाबरोबर वाईट प्रसंग देखील तुम्ही पाहिलेत. तुमच्या पत्नीच्या बद्दलची आठवण सांगितली. माझ्या देखील डोळ्यात पाणी आलं. काय तो प्रसंग होता? माझ्या पत्नीला ब्रेन ट्यूमर झालं होतं आणि ती पुण्याला KM हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट केली. आणि तिच्या ऑपरेशनसाठी पैसे गोळा करायला मी तमाशा बाहेर काढला.
कार्यक्रम करत करत आम्ही रामबोरीस म्हणून धुळ्याजवळ गाव आहे त्या यात्रेत गेलो. तर सकाळी फोन आला की ती कोमात गेलेली आहे आणि तुम्ही हा कार्यक्रम करून निघून या, ऑपरेशन लगेच केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी कार्यक्रमाला उभा राहिलो तर ती काहीतरी 9 वाजता तिने जीव सोडला. बहरात कार्यक्रम होता. आईने सांगितलं लोकांना कळू देऊ नको, तुझं काम चालू राहू दे, आपण हे संपल्यावर निघून जाऊ. मग मी तेवढं काम अख्खं पार पाडलं. नंतर पब्लिकला सांगितलं की माझी बायको वारली आणि तो प्रसंग फार वाईट होता. माझी 2 मुलं, काळजावरती दगड ठेवून. हो 2 मुलं खूपच लहान होती. एक मुलगी होती 3 वर्षाची आणि मुलगा होता 5 वर्षाचा. आणि कसं होतं, मी 7 महिने बाहेर फिरतो, मुलं आईच्या अंगावर असतात आणि अचानक ती आई गेल्यामुळं मी ज्यावेळेस तिथं गेलो त्यावेळेस ती पोरं ज्यावेळेस मला बिलगली त्यावेळेस मी खूप मोठा हंबरडा फोडला होता. बहिणींचं देखील तुम्ही आता एक सांगितलं की डिलिव्हरी झाली होती आणि 9 वाजता म्हणजे काहीच तासामध्ये त्या काय तो. हो 12 तासच ती स्टेजवर उभी राहील. अनिता खेडकर, आता ती नाही आमच्यात, वारली कोरोनामध्ये आणि तो मुलगाही वारला इथं झालेला. खरं तर सरकारनं काय केलं पाहिजे? आज तुम्ही आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम आहात, तुमचा आवाज सरकारनं ऐकलेला आहे इतक्या वर्षा संघर्षाचा. काय काय मागण्या करचाल तुम्ही? पहिलं, तमाशाला अनुदान, प्रायोगिक अनुदान. दर महिन्यात 15 दिवसाच्या कार्यक्रमाला सरकारने 50,000 पैसे द्यावेत प्रत्येक फडाला आणि मग ही लोककला टिकेल. आणि लोककलावंतांनी लोककला टिकण्यासाठी जास्त सिनेमाच्या गीतांचा धिंगाणा न करता प्रबोधन कसं करता येईल पूर्वीसारखं, त्याच्याकडे भर दिला पाहिजे. वगनाट्य म्हणजे आत्मा आहे लावणीचा. एखादं वग. कोर्टादारी फुटला चुडा, रायगडची राणी, 5 तोफीची सलामी, महाराष्ट्र झुकत नाही, डाकोराडी फुलंदेवी, क्रांतिसिंह नाना पाटील, डोम्यानाग, पुन्हा सासरचा विषारी विळखा, भरपूर वगनाट्य आहेत. एखादं गाणं प्रेक्षकांसाठी कोणतं म्हणसाल तुम्ही लावणीतलं? कोर्टादारी फुटला चुडा वगनाट्यात मला दाजीबाची भूमिका होती हां. आणि तो दाजीबा एका पाटलाचा घरगडी असतो आणि त्या घरात एक मोलकरीण असते, तिच्यावर त्याचा जीव असतो, पण तिचं आणि त्याचं सूत जमत नाही. मग तो एक दिवशी दारू पिऊन येतो आणि येता येता गाणं म्हणतो, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, बय शिरली माझ्या अंगात, काय सांगू आलो मी रंगात, बय शिरली माझ्या अंगात, काय सांगू आलो मी रंगात. अहो उलटून गटरत पडलो जरी, उलटून गटरत पडलो जरी, लाज नाही जीवाला वाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली. हास्य विनोद करताना तुमचा एक चेहरा लक्ष्मीकांत बेर्डे सारखा दिसतो आणि एक अनुभव असा आहे की तुमच्यावरती जो सिनेमा झाला त्यात तुम्हालाच काम मिळणार होतं. काय नक्की किस्सा काय तो? डॉक्टर जब्बार पटेल यांनी 14 दिवस आमच्याबरोबर राहून माझा संपूर्ण अभ्यास केला आणि त्यांनी मला सांगितलं की मला तुझ्यावर चित्रपट काढायचा. म्हणलं काढा डॉक्टर साहेब. मग त्यांनी काही माहिती गोळा करून एक होता सोंगाड्या नावाचा चित्रपट, त्याचा मुहूर्त ठेवला. पण भानगड अशी झाली, ज्यावेळेस त्या सह्या करायच्या होत्या त्यांच्या डॉक्युमेंटवर, त्यावेळेस मी त्यांना विचारलं किती दिवस लागतील, तर ते म्हणले 1.5 वर्ष. 1.5 वर्ष तुला आम्ही मागू त्या तारखा द्याव्या लागतील. तर त्यावेळेस माझा तमाशा थोडा फार्ममध्ये होता आणि लोकांच्या गावच्या मी सुपाऱ्या उचलल्या होत्या, मला ते शक्य नव्हतं. म्हणून त्यांना सांगितलं मला ते शक्य नाही, मी करू शकत नाही. मग त्यांनी माझ्यासारखा दिसतो म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेला घेतला आणि मला सांगितलं की रघुवीर एक काम कर, फक्त लक्ष्मीकांतला तुझा समय डान्स शिकव. आणि मग त्या दिवसापासून त्या लक्ष्मीकांतची माझी मैत्री झाली आणि मग
खूप म्हणजे त्याचं आणि माझं खूपच शक्य झालं. मी त्याला समयदान शिकवला आणि तो चित्रपट मग नाव बदललं. एक होता सोंगाड्या असं नाव होतं, ते बदलून एक होता इदुशेख असं नाव करण्यात आलं. काय अनुभव म्हणजे दोघांचे जे कम्युनिकेशन होतं लक्षा मामाचं आणि तुमचं कसं असायचं दोघांचं? खूप चांगलं. तो मला रग्या म्हणायचा, मी त्याला लक्ष म्हणायचो. हां आणि माझा आरसा आहे म्हणायचा हा. हां माझा मेकअप जरी बिघडला तर मी ह्याचा मेकअप चांगला केला की माझा मेकअप चांगला होईल असं म्हणा. असं म्हणायचं. पुरस्काराचा तुम्हाला फोन आला पहिल्यांदा आणि तुम्हाला हा पुरस्कार मिळतोय असं सांगितल्यानंतर काय काय वाटलं तुम्हाला? मनात खूप धस्स झालं की आपण स्वप्नात तर नाही ना, हा फोन खरा आहे की खोटा आहे. त्याच्यानंतर परत एक फोन आला होम मिनिस्टरांचा. मग त्यांनी सांगितलं आप पद्मश्री हो चुके हो. मग खरं वाटलं. खरंच तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि मुंबई तकच्या सर्व टीमच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, सांगोला.